सिल्वर ओकवरून शरद पवार बोलतायत, बघूयात. याचं अधिवेशन सुरू होतं. ते 2 टप्प्यामध्ये होतं. त्याचा पहिला भाग जो उद्घाटनाचा होता, त्याचं प्रमुख पद हे देशाच्या प्रधानमंत्र्यांच्याकडे होतं. आणि नंतर 4 टप्प्यामध्ये कार्यक्रम होते वेगवेगळे. ते साहित्य परिषदेनं नव्या अध्यक्षा तारा भावाकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या होत्या. सुदैवानं हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाले. प्रधानमंत्र्यांचा जो कार्यक्रम होता तो वेगळ्या ठिकाणी होता आणि तालकटोरा हे सगळ्यात मोठं जे स्थळ आहे तिथं दिल्लीमध्ये, तिथं नंतरचे 3 प्रोग्राम होते. साधारणतः प्रधानमंत्र्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम जो होता तो ती जी वास्तू आहे ती पूर्ण भरलेली होती. आणि तालकटोराचा जो कार्यक्रम होता, माझ्या अंदाजानं 6 ते 7 हजार लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून मराठी भाषिक त्या ठिकाणी जमा झालेले होते. विविध संवाद झाले, त्यालाही प्रतिसाद चांगला होता. साधारणतः साहित्य संमेलन म्हटल्याच्या नंतर काही ना काही ते वाद वगैरे हे असतातच. त्याचं स्वरूप यावेळेला अधिक गंभीर नव्हतं. तेवढं वादाचं स्वरूप गंभीर नसल्यामुळं तसं हे अधिवेशन अतिशय यशस्वी झालं असं म्हणलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. हे अधिवेशन दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा होतं. दिल्लीमध्ये पहिलं अधिवेशन जे झालं त्याचं नेतृत्व जवाहरलाल नेहरूंच्याकडे होतं, उद्घाटक. आणि त्याचं स्वागताध्यक्ष त्यावेळेचे केंद्रीय मंत्री काकासाहेब राजगिरे होते. यावेळेला उद्घाटनाची जबाबदारी प्रधानमंत्र्यांच्यावर होती आणि स्वागताध्यक्षाची जबाबदारी माझ्यावर होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अन्य सहकारी या सगळ्यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे देशाच्या सगळ्या राज्यातनं प्रमुख मराठी जन, केंद्र सरकारमध्ये विविध पदावर असलेले मराठी अधिकारी या सगळ्यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती. मला काही विचारायचं? पवारसाहेबांचा जो वाद निर्माण झाला, ज्या पद्धतीनं नीलम गोरे यांनी एक राजकीय टीका टिप्पणी दिली. संजय राऊतांनी म्हटलंय की साहित्य महामंडळाने माफी मागितली पाहिजे आणि राजकीय विचारांची राजकीय टीकाकारांना त्यावरती उत्तर देणं, हे तुम्हाला पटलं? जे संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे. प्रश्न असा आहे की नीलम गोरेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं माझं. जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडीचा उल्लेख केला असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 300 झाले असावे, 4. आणि या सगळ्या 4 सण कशा मिळाल्या हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यांचे एकंदर तिथला सहभाग त्याच्यात फारशी चर्चा न केलेली होईल.
पण त्यांची एंट्री जी झाली महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये ते प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षातून झाली. तो कालावधी संपल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर मला आठवत नाही, कदाचित काँग्रेस इथे असायची शक्यता आहे, पण त्याची खात्री नाही. त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, आणि हवी असं दिसतंय शिंदेच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यावर दिसते आहे. म्हणजे एका मर्यादित काळामध्ये 1, 2, 3, 4 या सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो. सातत्य होतं का नव्हतं त्याचा विचार लोक नक्की करतील, पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं. सॉरी. त्या संबंधात राऊत जे म्हणतात ते योग्य. निश्चित संमेलनाचे जे आयोजक आहेत ते त्याबद्दलची नापसंती ही जाहीर व्यक्त केलेली आहे. पण त्यामुळं मला वाटतं की त्याचा आता बदला टाकायला हरकत नाही. पवारसाहेब आणखी एक असा प्रश्न होता, म्हणजे त्यांच्या माफीशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. त्यांनी की नीलम गोरेने या प्रकरणात माफी मागितली पाहिजे, त्याशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. असं आहे की साहित्य परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली. ते असंही म्हणाले, ते सज्जनराव म्हणाले की पवारसाहेब देखील याला जबाबदार आहेत, अशा पद्धतीने वक्तव्य. असं आहे की स्वागताध्यक्ष होते आणि म्हणून त्यांना माझ्यावर जर जबाबदारी टाकायची असेल तर माझी काही तक्रार नाही. पवारसाहेब, यावेळेस साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांचा मुलाखती असतील, पुरस्कार असतील या माध्यमातून वापर, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यासाठी वापर झाला असा जो आरोप होतोय तो तुम्हाला मान्य आहे का? मला मान्य नाही. त्याचं कारण जर यादी बघितली तर की ही गोष्ट आहे, ग्रंथ दिंडी कुणी राजकीय नव्हतं. उद्घाटन समारंभ प्रधानमंत्री देवेंद्र फडणवीस होते. दुसरं सत्र जे होतं त्याचे अध्यक्ष शिंदे होते आणि अध्यक्ष भाषण मुख्यतः हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम भावाकरांचा तो त्याचा होता. त्याच्यानंतर तिसरी जी मुलाखत होती मराठी फाऊल परिषदेची, त्याच्यामध्ये नवीन पंडित, सारा करंदीकर, प्रसन्न जोशी, श्रीनिवास एकही राजकीय नव्हता. मन मोकळा संवाद हा पुढचा आयटम. डॉक्टर ज्ञानेश्वर उगळे, राजीव सरदेसाई, साधिकारे, रेखा रायकर, मंजिरी वैद्य. त्याच्यामध्ये विश्वजित कदम सोडले तर कुणी राजकीय नव्हतं. विशेष सत्कार त्याच्यामध्ये संजीवनी खेळ, दत्तात्रय फास्टे, कमल फास्टे
त्याच्यानंतर लोकसाहित्य भोपाळी ते भैरवी, संसद कदम, कृष्णन सातोरे. राजकारणात ते मराठी साहित्यात ओतणारे पृथ्वीवर जयले डोळे, डॉक्टर समीर जाधव, सुरेश भटेरा, संजय आवटे हे त्याच्यावर लिहित. बहुभाषिक कवी संमेलन हे सगळे कवी त्याच्यात होते. आनंदी गोपाळ, राजेंद्र वटाने, सुनील पाटील, संजना चव्हाण, तेजस चव्हाण, तुमचा परिसंवाद होता. विहीन महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे जीवन व साहित्य. अध्यक्ष अर्जुन विरेस्कर, अलकनंदा साने, वैदेश पाटले, अवधूत विश्वनाथ. मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म. अध्यक्ष श्याम पवार, डॉक्टर अनिल मोरे, अरुणा देशपांडे. ही सगळी यादी बघितली तर 2-3 ठिकाणी राजकारणाचे लोक दिसतात. जसं अशा घडलो आम्ही त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, सुरेश प्रभू, नीलम गोरे हा एक कार्यक्रम होता. आणि सामाजिक कार्य, मराठी साहित्य इथे कोणी राजकारणाचे लोक नव्हते. अशोक वानखेडे, कोवल ठाकरे, जयले ठाकूर. नाते दिल्लीचे याच्यामध्ये वसुंधरा राजे त्या काही येऊ शकल्या नाही. भूषणराजे होळकर आणि सुहांगी राजे गायकवाड ही जी म्हणजे इथे ग्वाल्हेर, इंदोर इथे जे राज्यकर्ते जुन्या काळातले ते त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर मराठीतून इतर भाषेत प्रसिद्ध झालेले लिखाण त्याच्यातसुद्धा डॉक्टर चौल, सुनील दादा लिंकर बोरगाव. आणि परिसंवाद जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याच्यात सौरभ करंदीकर, बालाजी सुतार हे सगळी यादी जर बघितली तर फारसं कोणी राजकारणाचं पवारसाहेब साहित्य संमेलनात राजकीय शेरेबाजी जरी झालेली असली तरी साहित्य महामंडळ हे साहित्यावर जास्त संमेलन लक्षात राहिलं ते महाजी शिंदे यांना जो पुरस्कार दिला त्यावरून जो वाद झाला. साहित्य महामंडळच विकलं गेलेलं आहे. महाजी शिंदे यांना पुरस्कार, सॉरी, एकनाथ शिंदेना जो महाजी शिंदे नावाने जो पुरस्कार दिला तो त्यावरून वाद झाला. याच्यातला नव्हता. तो वेगळा कार्यक्रम होता. त्याचा साहित्य संमेलनाचा संबंध नव्हता. पण त्यानंतर की पवार साहेबांनी अशा प्रकारे सत्कार करायला नको हवा होता एकनाथ शिंदे. आता मी कोणाचा सत्कार करायचा नाही. याला याची परवानगी घ्यावी लागत असेल तर हरकत नाही, मी लक्षात ठेवीन. संजय राऊतांनी महामंडळाला जे पत्र लिहिलेलं आहे आणि जी मागणी केलेली आहे याबद्दल महामंडळ या संदर्भात काही ठोस निर्णय घेणार आहे का, काही पत्राला उत्तर देणार आहे का? कारण मी महामंडळ विकले गेलेले आहेत असा आरोप होता. मी महामंडळाच्या वतीनं काही बोलू शकत नाही. मी पदाधिकारी नाही, मी सदस्य नाही. अनेक असे अधिवेशनं झाली, त्याच्या अनेक अधिवेशनाला माझा काही ना काहीतरी संबंध होता. चिपळूण असेल, नाशिक असेल, उदगीर असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे असेल, याच्या प्रत्येक अधिवेशनाला मी कुणी ना कोणतरी कपाशीमध्ये आहे. याचा अर्थ ते राजकारणासाठी नव्हे. हा एक महाराष्ट्राचा मराठीचा उत्सव आणि तो सगळे मिळून आपण साजरा करूया. इथे राजकारण न आणता हे त्याच्यावरचं सूत्र. संमेलन यशस्वी झालं, पण नीलम गोरेंनी जी विधानं केली त्यामुळे गालबोट लागलं असं म्हणता येईल. काही की त्यांचं जे विधान स्पष्ट सांगायचं म्हणजे मूर्ख भावनाचं होतं. त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता. संजय राऊतांचं असं एक म्हणणं होतं की नीलम गोरेंना 50 लाख रुपये दिलेले आहेत. तुम्ही या संदर्भात काही अध्यक्षांसोबत तुमचं बोलणं झालं का की त्यांना 50 लाख रुपये दिलं कोणाला? करण्यात आलं? साहित्य संमेलनाला करण्यात आली.
साहित्य त्यांचा आरोप असा आहे साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपये नीलम गोरेंना दिले आणि नाही. त्यानंतर असं संजय राऊतांना आरोप केलेला. संजय राऊतांच्याकडे काही माहिती असेल तर माझ्याकडे अशी माहिती अजिबात नाही. पण साहेब दिल्लीत एक दिल्लीच्या काळामध्ये साहित्य पवार संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र खंडण्या मोदी घेतल्या एकाच होत्या. मंचावर होतात त्यावेळीचे जे हावभाव होते तुमच्यातले संवाद होते तुम्हाला त्यांनी पाणी दिलं खुर्ची बसायला त्यातून बऱ्याच राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याबद्दल एक काय त्याची मला खुर्ची दिली, भविष्यात त्याचं काय त्याची मला पाणी दिलं. तुमची जवळ वाढते भाजपसोबत अशी चर्चा महाविकास आघाडी सध्या म्हणून एक तुम्ही दोन प्रादेशिक पक्ष म्हणून एकत्र आहात. पाण्याने त्यांनी भेटत नाही का अनेक वेळेला आपले जे हे आहेत सभापती या न त्या कारणाच्यासाठी बैठक बोलवतात सगळ्या पक्षाच्या नेत्यांची. त्याच्यात प्रधानमंत्री असतात, मी सुद्धा असतो, इतर पक्षाचे नेते असतात आणि संसदेचं कामकाज व्यवस्थित कसं चालेल याबद्दलचा सुसंवाद अनेक वेळेला होतो, मतभेद जे होतात तर त्याचा आणि याचा संबंध नाही.